लक्ष्मी रस्ता येथील महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या कैलासवासी सो अश्विनी अरुण देवस्थळे पूर्व प्राथमिक इंग्रजी माध्यमाच्या हुजूर पागा शाळेत ईद ए मिलाद उत्साहात साजरा करण्यात आला। या गोष्टीचा सकल हिंदू समाजातर्फे निषेध करण्यात आला। तर कोणी ही संकल्पना मांडली, यामागे कोण आहे, शिरखुर्मा का वाटला जातो आणि मुस्लिम संतांच्या गोष्टी खोट्या आणि रंगून का सांगितल्या गेल्या, असा सवाल उज्ज्वला गौड यांनी केला आहे। आणि ईदच्या निमित्ताने लहान मुलांच्या मनामध्ये सर्व धर्म समभाव रुजवण्यासाठी आणि एकाची भावना निर्माण व्हावी म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी या दिवसाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले, असे हुजूर पागा शाळेतील ट्रस्टने सांगितले आहे। पाहूयात। नमस्कार, स्टार महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे। पुण्याची पारंपरिक संस्कृती जपणाऱ्या हुजूर पागा एका नावाजलेल्या शाळेमध्ये काल ईद साजरा करण्यात आलेली आहे। याचाच निषेध करत आज पुण्यामध्ये सकल हिंदू समाजाकडून आंदोलन करण्यात आलेलं आहे। ताई, काय सांगाल, काय नेमका तिथे प्रकार घडला? जय श्रीराम। मी सौ उज्ज्वला जितेंद्र गौड। पुण्याची हुजूर पागा शाळा जी आहे त्या शाळेकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ती आपला हिंदुत्वाचा वारसा किंवा आपल्या भारतीय संस्कृतीचे सण उत्सव साजरा करणारी एक सांस्कृतिक परंपरा जपणारी शाळा म्हणून पुण्याच्या या हुजूर पागा शाळेकडे बघितलं जातं। आणि असंख्य विद्यार्थी याच्यातून जे पासआउट होऊन बाहेर पडलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी आणि तिथल्या आत्ताच्या सध्याच्या पालकांनी आमच्याकडे विचारणा केली की परवाच्या दिवशी हुजूर पागा शाळेमध्ये ईद साजरी करण्यात आली आणि शिरखुर्मा वाटप झालेलं आहे, तर हे पालकांना देखील माहित नव्हतं। तर आम्ही आज विश्वस्तांना याचा जाब विचारला आणि आंदोलन केलं की या शाळेमध्ये ईद पहिल्यांदा साजरी का केली, याच्या मागे कोण आहे, काय षडयंत्र आहे। कारण की तुम्हाला माहितच आहे की आत्ताच्या पार्श्वभूमीवर म्हणजे वक्फ बोर्डाने जी भारतीय जी जागा आहे, भारतातली हिंदुस्थानाची जी जागा आहे ती जागा गिळंकृत करण्याचा खूप मोठा प्रयत्न केलेला आहे। नवे एक छोटं पाकिस्तान बनवण्याचे मनोरथ त्यांचे आहेत। आणि अशा पार्श्वभूमीवर जर हुजूर पागा शाळेमध्ये मुलींच्या शाळेत जर ईद साजरी करण्यात येत असेल तर आम्हाला म्हणजे असं म्हणायला वावगं ठरणार नाही की पुढच्या ईदला तर तुम्ही मुलींना हिजाब घालून या अशी मागणी कराल आणि हे पालकांना माहित नाही, हे खूप मोठं दुर्दैव आहे। त्याच्या विरोधात आम्ही आज आंदोलन केलेलं आहे आणि त्या शाळेमधल्या विश्वस्तांना जे वयाने खूप मोठे दिसत होते त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्ही त्यांना आज भगवद्गीता भेट दिलेली आहे आणि भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी धर्म कसा जगावा हे जे शिकवलेलं आहे याचं वाचन करा आणि इथून पुढे जर पुन्हा असे इतर धर्मियांचे सण जर साजरे करण्यात आले तर आम्ही याचा तीव्र निषेध करण्यासाठी पुन्हा वारंवार आंदोलन करू असा आम्ही इशारा देऊन आलेलो आहोत। मात्र ताई, त्या शाळेतील काही मुलींचं असं देखील मत होतं की त्या शाळेमध्ये सर्व धर्म समान असं देखील म्हटलं जातं। पण सर्व धर्म समान हे इतक्या वर्ष तर कधीच नव्हतं ना, कारण की त्या शाळेचे जे माजी विद्यार्थी आहेत, ज्या विद्यार्थिनी होतात, त्यांनी आम्हाला काल कॉल करून सांगितलं की याच्या आधी अशी काही शिकवणच नव्हती, याच्या आधी कधी ईद आम्ही साजरी केलीच नाही, हे पहिल्यांदा झालेलं आहे। आणि त्याच विद्यार्थ्यांकडनं देखील आमच्याकडे संताप व्यक्त करण्यात आला, पालकांनी देखील संताप व्यक्त केलेला आहे की आम्ही जर फ्रंटला येऊन बोललो, आम्ही जर पुढे येऊन याचा विरोध केला तर आमच्या मुलांना टार्गेट केलं जाईल, तुम्ही याच्या विरोधात आवाज उठवा। आणि आम्हाला तर वाईट वाटलंच होतं या गोष्टीचं, परंतु पालकांची मागणी असल्यामुळे आणि पालकांनी आमच्याकडून हे सुद्धा घेतलेलं आहे की ताई, आम्हाला हा पूर्ण मेसेज सांगा की नक्की काय झालंय, आतमध्ये तुमचं विश्वस्तांशी काय बोलणं झालं। आम्ही पालकांची जेव्हा मीटिंग असते त्या मीटिंग मध्ये आम्ही या गोष्टीचा विरोध करणार आहोत। तुम्ही तिथे शाळेमध्ये असं का बिंबवतायत की सर्व धर्म समभावासारखं आता काय राहिलेलं आहे समाजामध्ये? आज आल्या दिवसाला जर बघतोय तर धर्मांतरण होतंय, हिंदूंच्या मुली पळवून त्यांच्यावर लव जिहाद सारखे त्यांच्यावर सगळे प्रकरणं घडतायत, त्या मुलींबरोबर मुलींच्या हत्या होत आहेत आणि याच्या मागे सगळं एक मोठं षडयंत्र आहे। हे षडयंत्र आम्ही चालू देणार नाही। वर्षा काय, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे।